नमस्कार. तुम्ही पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर आले आहेत आणि यामुळे या हत्येचा कट कसा, कुठे आणि कधी रचला गेला हे स्पष्ट होत आहे. हे जबाब धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवू शकतात. यामुळेच या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज आपण जाणून घेऊया की हा कट नेमका कसा रचला गेला आणि कोण कोण या कटात सामील होते आणि काय आहेत या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सर्वात पहिले हत्येचा कट कसा रचला गेला ते बघूयात. गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची महत्त्वाची बैठक झाली होती. याच बैठकीत विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला फटकारलं आणि त्याच्यावर दबाव टाकला. कारण संतोष देशमुख यांनी त्यांच्या टोळीची दहशत मोडीत काढली होती. त्यामुळे तो पेटून उठला आणि आता संतोष देशमुखला कसा धडा शिकवतो तुम्ही बघाच असं म्हणत पुढील प्रकरणाला सुरुवात झाली. गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार संतोष देशमुख यांनी मस्साजोग गावातील नागरिकांच्या मदतीने सुदर्शन घुलेला गावातून हाकलून दिलं होतं. यामुळे टोळीतील लोकांना वाटलं की जर संतोष देशमुखच्या विरोधात कारवाई केली नाही तर गावकरी टोळीला घाबरणार नाहीत आणि यामुळेच वाल्मिक कराडच्या गँगने हा प्रकार गांभीर्याने घेतला आणि विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला तातडीने भेटायला बोलवलं. आता आपण पाहूया तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेला संवाद जो चार्जशीट मध्ये नमूद आहे. विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणालाय की आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं. स्वतःची इज्जत घालवलीस आणि आमचीही. तुला कंपनी बंद करायला पाठवलं होतं आणि तू हात हलवत परत आलास. त्यावर सुदर्शन घुलेने उत्तर दिलं की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने आम्हास कंपनी बंद करू दिली नाही. तसेच मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हकलून लावलं. आणि त्यानंतर विष्णू चाटेने त्याला सांगितलं की वाल्मिक अण्णांचा निरोप आहे. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. बाकीच्यांना हे कळू द्या की आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास काय होऊ शकतं. असा संवाद तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झाला होता आणि याच बैठकीत संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट रचण्यात आला होता. आता त्या गोपनीय साक्षीदारांनी काय जबाब दिले आहेत ते बघूया. पहिल्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब असा आहे की तिरंगा हॉटेलवर आम्ही सोबत होतो. विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला फटकारलं होतं. दिलेल्या खंडणीचं काम फत्ते झालं नाही. कंपनी बंद करण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकला नाही म्हणून विष्णू चाटे नाराज होता. त्याने घुलेला फटकारलं आणि त्यामुळे घुले बदलेच्या भावनेने संतोष देशमुख यांना धडा शिकवण्यासाठी गेला. रिकाम्या हाती परत आल्याने आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं असं विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला त्यावेळी म्हणाला होता. दुसऱ्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब असा आहे की 6 डिसेंबर 2024 रोजी आवाजा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत. वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले होते. त्यानंतर तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब देखील धक्कादायक आहे. वाल्मिक कराड यांनी जिल्ह्यात आपलं एक वेगळं वर्चस्व दाखवण्याकरता अनेक वेगवेगळ्या टोळ्या तयार केल्या आहेत. याच टोळ्याच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो. खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करतो. खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवतो आणि दहशतीमुळे वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले. हे त्यांच्याच टोळीतील लोक होते. चौथा गोपनीय साक्षीदार असं म्हणतोय की बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून विनाकारण मला अडकवण्यात आले. त्यामुळे तब्बल 90 दिवस बीड जिल्ह्यात कारागृहात बंदी म्हणून मला राहावे लागले. वाल्मिक कराड यांच्या संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्यांच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळे लोक तक्रार दाखल देण्यासाठी ठाण्याला जायची कोणाची हिंमत नाही. पाचवा गोपनीय साक्षीदार आपल्या जबाबात असं म्हणतोय की प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते.
त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची गावात व परिसरात मोठी दहशत आहे। तिघेही वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचे काम करतात। या सगळ्या प्रकारात धनंजय मुंडेंचा थेट सहभाग आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण या खंडणी प्रकरणातील मुख्य बैठक धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाली होती, असं आमदार सुरेश धस यांनी आधीच सांगितलं आहे। जर हे खरं ठरलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे। तिरंगा हॉटेलमधील बैठक, वाल्मिक कराडचा आदेश आणि गोपनीय साक्षीदारांचे जबाब यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या हे निश्चित। आता पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असतील। पोलीस तपास, वाल्मिक कराडची भूमिका आणि कायदेशीर कारवाई हे सगळं धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।